नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे। ही रणधुमाळी एकीकडे सुरू असताना डीडी न्यूज या वृत्तवाहिनीच्या लोगोचा रंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आधी लाल रंग असलेला लोगो आता नव्या रंगात म्हणजेच केशरी रंगात किंवा भगव्या रंगात त्यांनी आणलेला आहे। तशी माहिती डीडी न्यूजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करून दिलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की डीडी न्यूजच्या लोगोचा रंग बदलला, याचा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीचा काय संबंध? तर आहे। त्याचं कारण आता इंडिया आघाडीकडे प्रचाराचे मुद्दे राहिलेले नाहीयेत। लोकांचं मत काय आहे? लोकांनी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा चंग बांधलेला आहे हे दिसू लागल्यामुळे आता डीडी न्यूजच्या लोगोचा रंग भगवा म्हणजे या सरकारला सगळं भगवीकरण करायचं आहे असले अचरट आरोप लावले जात आहेत। बरं, यामध्ये विशेष काय तर महाराष्ट्रात ज्या वर्तमानपत्राची टॅगलाईन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं एकमेव मराठी दैनिक अशी आहे, त्या दैनिकाचं नाव जे सामना आहे ते भगव्या रंगात छापलं जातं। त्याच दैनिकात आज डीडी न्यूजच्या लोगोच्या रंगबदलाची बातमी अगदी ठसठशीतपणे छापलेली आहे, याचं आश्चर्य वाटतं। मुळात या लोगोचा रंग बदलण्याचा आणि सध्या सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काडी मात्र संबंध नाही। पण काडीला काडी लावायची आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा ही ज्यांची जुनी सवय आहे किंवा हाच उद्योग ज्यांनी आयुष्यभर केला अशांनी मात्र या डीडी न्यूजच्या लोगोच्या रंग बदलाचं राजकारण करायला सुरुवात केलेली आहे। बरं, हा लोगोचा रंग बदलण्याचा निर्णय या वृत्तवाहिनीच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे असं अजिबात नाही। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा असे रंग बदलण्यात आलेले आहेत। आधी याचा रंग निळा होता, नंतर तो पिवळा झाला, त्याच्यानंतर तो लाल झाला आणि आता तो केशरी करण्यात आलेला आहे, ज्याला आपण भगवा रंग पण म्हणतो। आता हिंदुस्थानामध्ये जर लोगोचा रंग भगवा करण्यात आला असेल तर वास्तविक सरसकट सगळ्यांनी त्याचं स्वागत करायला हवं होतं। पण ते कसं? ते होणार नाही। जर आपण भगव्या रंगाचं स्वागत केलं तर धर्मनिरपेक्ष कसं राहणार असल्या खुळचट विचार मनामध्ये असल्यामुळे तथाकथित लोक या रंगाला विरोध करू लागलेले आहेत। विरोध म्हणजे काय तर रंग मुद्दाम आत्ताच बदलण्यात आला, भगवीकरण करण्याचा हा डाव आहे वगैरे भाषेमध्ये टीका करू लागलेले आहेत। काही रिकामटेकडे समाज माध्यमात आपली पाजळू लागलेले आहेत। त्यांचं आम्ही समजू शकतो, कारण शेवटी वळणाचं पाणी हे वळणावरच जाणार। पण आश्चर्य वाटतं ते सामनाचं, कारण सामना या दैनिकात आज जी बातमी छापलेली आहे ती प्रसार भारती की प्रचार भारती या मतळ्याखाली आणि भगवा रंग वादात असं त्यामध्ये म्हटलेलं आहे। ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी हिंदुत्वाशी भगव्याशी तडजोड केलेली नाही, उलट ज्वलंत हिंदुत्व काय असतं हे देशाला जगाला दाखवून दिलं, त्याच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं सामना हे वर्तमानपत्र सुरू केलं, त्याच सामना या दैनिकामध्ये आज अशी बातमी छापून यावी यासारखं दुर्दैव ते कोणतं? 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन काँग्रेसच्या मांडीवर जाऊन काय बसले आणि एकाएकी ते आपली मूळ भूमिकाच विसरलेले आहेत। मध्यंतरी इंडिया आघाडीच्या मुंबईमधील सभेत ते तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं सुद्धा म्हणाले नाहीत। इतका बदल हा त्यांच्यात आणि पर्यायाने त्यांच्या संघटनेमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येईल। आज सामना या दैनिकानं जर झालेल्या निर्णयाची बातमी त्या मथळ्याखाली छापली असती म्हणजे डीडी न्यूजचा लोगो आता भगव्या रंगात तर चालली असती, पण बातमीचा मथळा जो दिलाय त्यावरून भूमिका काय आहे ती स्पष्ट होती। आपल्या दैनिकाचं मास्टर हेड हे भगव्या रंगात आहे आणि त्यामागची भूमिका स्पष्ट करणारी टॅगलाईन त्यावर आपण एका बाजूला छापत असू तर डीडी न्यूजच्या या निर्णयाचं स्वागत करणारी बातमी पहिल्या पानावर छापायला हवी होती। पण कार्यकारी संपादक संजय राऊत आहेत, त्यामुळे ते तसं कसं करतील ते त्यांनी केलं नाही। केवळ हिंदुत्वाचा रंग भगवा म्हणून जर या लोगोच्या रंगाला कोण विरोध करत असेल तर या देशातील हिंदू, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, हे खपवून घेणार नाही। इतकं तरी लक्षात यायला हवं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अलीकडे भगव्या रंगाचं का वावडं होऊ लागले हे समजायला मार्ग नाही। म्हणजे राजकारणात मित्रपक्ष बदलल्यापासून हा बदल अगदी ठसठशीतपणे दिसू लागलेला आहे। परवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पालघर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रचार सभा झाली। या सभेला जी गर्दी झालेली होती त्या गर्दीमध्ये आपण बारकाईनं बघितलं तर आपल्याला भगव्या रंगाच्या ध्वजापेक्षा लाल रंगाच्या लाल बावट्याचे झेंडे ध्वज हे जास्त प्रमाणावर आल्याचं आपल्याला दिसून येईल। मध्यंतरी धारावीमध्ये जो मोर्चा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला होता त्या मोर्चात सुद्धा साधारण असंच चित्र होतं। पत्रकार परिषदा असतील किंवा जाहीर सभा असतील
यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमी एक वाक्य आवर्जून बोलत असतात की मी हिंदुत्व सोडलेलं नाही. मग आज या भगव्या रंगाला विरोध कशासाठी, असा प्रश्न जर सामान्य नागरिकांना पडला तर त्यात गैर काय. बरं, त्या डीडी न्यूजचे जे CEO आहेत गौरव द्विवेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलेलं आहे, G20 समिट पूर्वी आम्ही डीडी इंडियामध्ये अनेक सुधारणा केलेल्या होत्या. आता आम्ही दृश्य आणि तांत्रिकदृष्ट्या सुद्धा डीडी न्यूजच्या पुनरुज्जीवनावर देखील काम करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून डीडी न्यूजच्या लोगोचा रंग बदललेला आहे. डीडी न्यूजची जी मूल्य आहेत ती मूल्य तीच आहेत. मग एवढा पोटशूट भगव्या रंगाच्या विरोधासाठी का उठावा, हा प्रश्न आहे. कारण भगव्या रंगाला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रंग त्यागाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. तो शूरता आणि उत्साह प्रकट करतो म्हणून का, तर नाही. यामागं केवळ आणि केवळ राजकारण आहे, दुसरं तिसरं काही नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तेव्हा भगव्या रंगाचा ध्वज डौलानं फडकत होता. महाराज जेव्हा किल्ला जिंकायचे तेव्हा हाच ध्वज त्या किल्ल्यावर विजयाची हिंदवी स्वराज्याची मोहोर उमटवत असायचा. त्यामुळे या भगव्या रंगाचं आणि हिंदुस्थानमधील कोट्यावधी लोकांचं एक भावनिक नातं आहे. हा रंग भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ध्वजाचा रंग आहे. त्याच्यामुळे भगव्या रंगाला केवळ सनातन हिंदू धर्माचा रंग म्हणून विरोध होणार असेल तर या देशातील लोक याला किंमत देणार नाहीत. त्यामुळे केवळ राजकीय लाभासाठी, बेरजेच्या राजकारणासाठी जर भगवा रंग लोगोचा केला म्हणजे भगवीकरण आहे म्हणून जर बोललं जात असेल तर त्याचा निषेध करायला हवा. त्यांच्या या असल्या अचरट विधानाच्या बातम्या छापून त्यांना प्रसिद्धी देण्याची आणि समाजात नको तो संभ्रम निर्माण करण्याची काय गरज आहे. तूर्त इथंच थांबतो. हा विषय आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.